सो आजचा आपला टॉपिक आहे आरोग्यातील जादू आणि चमत्कार. सुनीताजी, तुम्ही वाचणार आहात ना? तुम्हाला अनम्यूट करते. आवाज येतोय मॅडम माझा? नमस्कार मॅडम. नमस्कार. येतोय आवाज मॅडम व्यवस्थित? ओके. येस, समोर आपल्याला पिक्चर दिसतंय. कोणी सांगू शकेल नेमकं कशा संदर्भात हे आहे? सुनीताजी सांगू शकताय? औषध जी घेतो ना आपण, येस, औषध औषधांच्या जे घेतो, बॉटल्स आहेत. हा बॉटल्स आहेत त्या. आरोग्यातील जादू आणि चमत्कार हा आपला आजचा विषय आहे. 16वा दिवस आहे. आपण जवळजवळ निम्मा आपला प्रवास पूर्ण केलेला आहे, निम्म्यापेक्षाही जास्त. आणि आता तुम्हाला एका वेगळ्याच स्पीडने तुम्ही प्रवास करणार आहात या जर्नीमध्ये. येस, स्टार्ट रीडिंग सुनीताजी. थँक्यू मॅम, थँक्यू. 16वा दिवस, आरोग्यातील जादू आणि चमत्कार. चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. सेंट ऑगस्टाईन 354 ते 430. धर्मशास्त्र अभ्यासक, कॅथोलिक बिशप, धर्मोपदेशक. येस, बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही. एक मिनिट एवढं येस सांगते येस. मी. चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. निसर्गाच्या विरुद्ध काही असे नियम असतात किंवा आपले असे काही विश्वास असतात जे आपण पूर्वापार आपल्या डोक्यामध्ये ठेवून चालत आलेलो असतो, किंवा काही गोष्टींचा पगडा आपल्या डोक्यामध्ये असतो. जसं की चष्मा. हां, 40शी नंतर, आता 40शी ओलांडली ना, आता तुझ्या चष्म्याचा नंबर हा फिक्स राहणार. तुला तो नंबर काही चेंज होणार नाही. तो तुझा काय ते बायफोकल म्हणतात तसा तो होणार नंबर. जो काय आत्ता नंबर आहे, तुला आत्ता लांबचं क्लिअरचं दिसतंय, पण आता ज्या वेळेला 40शी ओलांडणार त्यावेळेला तुला जवळच्यासाठी सुद्धा चष्मा लागणार. हे असे काही बिलीफ्स असतात, काही विश्वास असतात की जे पूर्वापार आपल्या डोक्यात असतात. आणि अचानक जर का असं काहीतरी घडलं की तुमचा चष्माच राहिला नाही, तुमचा नंबर क्लिअर झाला, तर आपण म्हणतो अरे बापरे, चमत्कार झाला. मग हा चमत्कार ॲक्च्युली नसतोच. ती गोष्ट आपल्या शरीरात निसर्गाने ऑलरेडी देऊन ठेवलेली असते. पण आपण कशावरती चालत असतो? तर आपण आपल्या पूर्वापार ज्या काही रूढी परंपरा आपल्या डोक्यामध्ये ठेवलेल्या असतात, ज्या विचारांचा पगडा असतो आपल्या डोक्यामध्ये, तेच विचार आपण कायम वागवत चाललेलो असतो. म्हणूनच असं म्हटलेलं आहे की चमत्कार निसर्गाच्या विरुद्ध नसतात, पण आपल्याला निसर्गाबद्दलच्या माहितीपेक्षा वेगळे असतात. पुढे वाचा. बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं, कारण संपूर्ण आरोग्याचा आपला जन्मसिद्ध हक्क त्यामुळे सिद्ध होणार असतो. नेहमी राहू दे, पण बहुसंख्य लोकांना बऱ्याच वेळा असं निरोगी वाटत नाही. हे वास्तव आहे. अनेक लोकांना आजारांना तोंड द्यावं लागतं. काहींना शरीराचं कार्य नीट होत नाही म्हणून समस्या निर्माण होतात, तर काहींना नैराश्याने ग्रासलेलं असतं. काहींना मानसिक आरोग्याच्या इतर काही समस्या असतात. या सगळ्या प्रकारांमुळे आपलं आरोग्य परिपूर्ण राहत नाही. येस, बहुतेक वेळा आपल्याला निरोगी, उत्साही आणि आनंदी वाटायला हवं. आपल्याला असं वाटतं का कायम या हू मस्त सुपर्ब असं सकाळी उठल्यानंतर असं रोज वाटतंय, किंवा दिवसभर आपल्याला असं फिलिंग होतंय, असं होतं का? बऱ्याच वेळेला नाही. तुम्ही म्हणाल हो कधीतरी वाटतं, पण ते थोड्या वेळासाठी असतं, क्षणिक असतं. बऱ्याच लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या आजारांना तोंड द्यावं लागतं. वेगवेगळे हे आजार नेमके कशाचे असतात? काही वेळेला ते शारीरिक असतात, काही वेळेला मानसिक असतात. शारीरिक आजार यामध्ये सुद्धा पुन्हा 2 प्रकार पडतात. एक म्हणजे एक्सटर्नल आणि एक दुसरं म्हणजे इंटरनल. एक्सटर्नल म्हणजे काय, की ज्यामध्ये आपली स्किन आहे, आपली बोटं आहेत, आपलं नाक, कान, चेहरा, आपलं शरीर बाहेरून जे दिसतं ते. आणि इंटरनल म्हणजे जे काही ऑर्गन्स, आपली इंटरनल कार्यप्रणाली ज्या गोष्टीमुळे चालते, जसं की आपली डायजेस्टिव्ह सिस्टीम आहे, रेस्पिरेटरी सिस्टीम आहे. वेगवेगळ्या या ज्या इंटरनल ऑर्गन्स आहेत त्यांना काही वेळेला समस्या होतात. किडनी. तर काहींना तिसरा प्रकार म्हणजे मानसिक आरोग्याच्या समस्या. मानसिक आरोग्य म्हणजे काही वेळेला डिप्रेशन असतं, टेन्शन असतं, किंवा काही काही वेळेला पॉझिटिव्ह मानसिक आरोग्य पण म्हणता येईल, की कुठेतरी प्रेमात पडलेलं असतो आणि ब्रेकअप झालेला असतो आणि त्यामुळे टेन्शनमध्ये असतो की कसं होईल माझं, ती व्यक्ती पुन्हा माझ्याशी बोलेल का,
असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार असतात आणि या सगळ्या प्रकारांमुळे आपण आपलं आरोग्य परिपूर्ण आहे असं म्हणू शकत नाही. पुढे वाचा. कृतज्ञता हा तुमचा शरीर आणि मनामध्ये संपूर्ण आरोग्याचा जादूमय अनुभव जलद गतीने घेण्याचा एक मार्ग आहे. चमत्कारांमुळे आजार बरे होतात. परिणामी मानवी शरीरामध्ये तत्काळ संपूर्ण आरोग्य निर्माण होतं आणि संपूर्ण परिपूर्ण आरोग्याचा अनुभव आपल्याला येतो. कृतज्ञतेमुळे तुमच्या आरोग्य आणि शरीरावर चमत्कार घडून येतात. यावर जर तुमचा विश्वास बसत नसेल, तर रहस्य सांगणारं संकेतस्थळ आहे www.thesecrettv.tv स्टोरीज. या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चमत्काराच्या अशा हजारो गोष्टी तुम्हाला वाचता येतील. येस, आत्तापर्यंत आपण गेले 15 दिवस हेच शिकत आलेलो आहे की कृतज्ञता हाच एक मार्ग आहे की ज्यामुळे आपण आपलं पूर्ण आयुष्य चेंज करू शकतो. आणि आरोग्याच्या बाबतीतही फक्त आणि फक्त कृतज्ञतेमुळे तुम्ही चमत्कार घडवून आणू शकता. आणि जर का खरोखरच तुमचा विश्वास नसेल तर सिक्रेटची एक वेबसाईट दिलेली आहे, thesecret.tv/stories. ते क्लिअर दिसत नाही, आय थिंक .tvf असं आहे. येस, तर या वेबसाईटवर जर तुम्ही गेलात तर स्टोरीजमध्ये फक्त आरोग्याबद्दलचे चमत्कार नव्हे तर आर्थिक बाबतीतले, नातेसंबंधाच्या बाबतीतले असे हजारो चमत्कार तुम्हाला वाचायला मिळतील. तर जरूर तुम्ही वेळ काढून हे वाचा. पुढे वाचा. अगणित अभ्यासांवरून असं दिसून आलं आहे की कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने शरीर आणि मनामध्ये निरोगीपणाचा नैसर्गिक प्रवाह वाढवला जातो. तो शरीरातील आजार लवकर बरं करायला मदत करतो. शरीराची चांगली काळजी घेतो. पोषक आहार, वैद्यकीय मदत जे तुम्ही घेत घेत आहात यांच्याबरोबर कृतज्ञतेची जादूमय शक्ती हातात हात घालून काम करते. पुढे वाचा. पुढचा पॅराग्राफ. जेव्हा तुम्ही आजारी असता आणि तब्येत बरी नसते, तेव्हा चिंता, वैफल्य, भीतीसारख्या नकारात्मक भावना तुमच्या मनात येतात. हे समजण्यासारखं आहे, पण आजारपणाबद्दल नकारात्मक भावना बाळगल्याने तब्येत बरी होत नाही. खरं तर त्याचा उलटाच परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळायला लागते. तुमची तब्येत लवकर सुधारणा घडवून आणायची असेल, तर नकारात्मक भावनांच्या जागी चांगल्या भावना तुम्ही मनात बाळगल्या पाहिजे. आणि हे करण्याचा सर्वात सोपा आणि जलद मार्ग म्हणजे मनात कृतज्ञता बाळगणे हा आहे. येस, फक्त आणि फक्त कृतज्ञतेच्या पावलावर पाऊल ठेवून चालणार नाही आहे. तर त्याबरोबरीने तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट जी आहे, जी काही वैद्यकीय मदत आहे, पोषक आहार आहे, त्याचप्रमाणे शरीराची काळजी घेणं हे सुद्धा गरजेचं आहेच आहे. पण त्याच बरोबरीने तुमच्या मनातल्या भावना, आपण ऑलरेडी फिलिंग चार्ट बघितलेला आहे. जर का निगेटिव्ह लाईन, थोडक्यात लाईनच्या खालच्या जर का गोष्टी आपण बघितल्या, ज्यामध्ये फिअर आहे, भीती आहे, वरी, काळजी आहे किंवा चिंता आहे, या नकारात्मक भावना जर तुमच्या मनात असतील आणि तुम्ही तोंडाने भले म्हणताय की नाही माझी तब्येत चांगली आहे, मी उत्तम आहे, तरी त्याचा उपयोग होणार नाही. त्याचा उलटाच परिणाम होऊन तुमची तब्येत आणखी ढासळायला लागते. त्यामुळे आजाराबद्दल नकारात्मक भावना मनामध्ये ठेवायच्या नाही, तर तुमची तब्येत बरोबर नसतानासुद्धा सतत पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक भावना मनामध्ये बाळगायच्या आहेत. बरेच लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यांवर स्वतःच टीका करत असतात. त्या दिसण्याबाबत त्यांच्या मनात असमाधानाची भावना असते. दुर्दैवाने अशा नकारात्मक विचार आणि भावनांमुळे आरोग्याचा जादूचा प्रवाह रोखला जातो. जेव्हा तुम्हाला स्वतःच्या शरीराबाबतच्या काही गोष्टी आवडत नाही, तेव्हा तुम्ही शरीराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत नाही. याबद्दल जरा नीट विचार करा. आकर्षणाच्या सिद्धांतानुसार एकदा का तुम्हाला शरीराबद्दल तक्रारी सुरू झाल्या, की आणखी तक्रारी ते आकर्षित करून घेतं. शरीराबद्दल आणि तुमच्या दिसण्याबद्दल त्या वाढत्या तक्रारींमुळे तुमच्या सगळ्या आरोग्याला धोका निर्माण होतो. येस, बऱ्याचदा लोक स्वतःच्या शारीरिक दिसण्यावर स्वतःच टीका करत असतात. म्हणजे काही वेळेला असं होतं की आपल्याला आपलं स्वतःचं शरीर आवडत नसतं. तर टॉप फिलिंग जे आहे फिलिंग चार्टमध्ये, त्यामध्ये सांगितल्याप्रमाणे लव हे सगळ्यात टॉपमोस्ट फिलिंग आहे. मग हे लव तुम्ही दुसऱ्यांवरती करत असता. हे लव म्हणजे ते लव नाही की ज्याच्यामध्ये इन्फॅच्युएशन असतं किंवा आकर्षण असतं,
जे नवरा बायकोतलं प्रेम आहे किंवा प्रियकर प्रेयसीमधलं प्रेम आहे ते प्रेम नाही. तर लव्ह याचा खूप खूप मोठा अर्थ आहे आणि खूप गूढ अर्थ आहे. तो अर्थ ज्याला कळला तो स्वतःवर पहिल्यांदा प्रेम करायला लागतो आणि जर का तुम्ही स्वतःवर प्रेम केलं तरच तुम्ही दुसऱ्यांवरती प्रेम करू शकणार आहात. काही लोकांना असं वाटतं की माझं वजन थोडंसं जास्त आहे किंवा माझं वजन जरा जास्तच आहे, ते कमी करायला हवं किंवा माझं शरीर बेढप झालेलं आहे किंवा माझं नाक असं आहे किंवा माझा चेहरा, माझा कलर चांगला नाही आहे. ज्यावेळेला आपण स्वतःवरती टीका करत असतो त्यावेळेला आपल्या स्वतःच्याच मनात असमाधान असतं. असमाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शनच्या ऑपोजिट, पुन्हा निगेटिव्ह फिलिंग आली. आणि ज्यावेळेला तुम्ही या निगेटिव्ह फिलिंगमध्ये असता त्यावेळेला ऑब्व्हियसली तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणार नाही. आणि आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो, जर का तुम्ही एकदा का शरीराबद्दलची तक्रार सुरू केली की त्या तक्रारी अजून आणि अजूनच वाढवून घेणार आहात. ज्यावेळेला तुम्ही म्हणता की माझं वजन जास्त आहे, माझं वजन मला कमी करायचं आहे, माझं वजन मला कमी करायचं आहे, त्यावेळेला तुम्ही ॲक्च्युली हेच बोलत असता की वजन माझ्याकडे वजन अजून आकर्षित होऊ दे जेणेकरून मी कमी करेन, मगच मी कमी करेन. याचा अर्थ तुमच्या लक्षात येत असेलच. किंवा गुडघे दुखत आहेत, याला त्याला आपण सांगत राहतो की माझे गुडघे दुखत आहेत, मला चालवत नाही आहे किंवा हल्ली मला खूप दमल्यासारखं होतं आहे. तर आकर्षणाचा सिद्धांत सतत काम करत असतो आणि या तुमच्या तक्रारी सतत तुमच्याजवळ आकर्षित होत असतात आणि शेवटी या तक्रारींमुळे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. बघा, धोका म्हणजे काय? जर तुम्ही म्हणताय 1-2 केस गळायला लागलेत, तुम्ही सुरुवात केली तक्रार करायला, माझे केस गळत आहेत, माझे केस गळत आहेत, झालं. इथेच धोका निर्माण झाला की तुमचे केस अजून गळायला लागतील. जिथे तुमच्या मनात कंप्लेंट आली, जिथे तुमच्या मनात तक्रार आली, भले तुम्ही शब्दांनी न बोलू देत, तिथे तुमच्या आरोग्याला धोका निर्माण होणार आहे. पुढे वाचा. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी आणि शरीराविषयी कृतज्ञता नाही, त्याच्याकडे किंवा तिच्याकडे जे आहे ते देखील त्याच्याकडून किंवा तिच्याकडून काढून घेतले जाते. ज्याला स्वतःच्या आरोग्याविषयी, शरीराविषयी कृतज्ञता आहे, त्याला किंवा तिला आणखी मिळते आणि तिच्या शरीराचे आरोग्य विपुल प्रमाणात मिळत राहते. येस. पुन्हा 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 तेच स्टेटमेंट. ज्याच्याजवळ कृतज्ञता नाही त्याच्याकडून जे आहे ते सुद्धा हिरावून घेतले जाईल आणि ज्याच्याजवळ कृतज्ञता आहे त्याला किंवा तिला आणखी मिळेल. मग आता इथे नेमकी कृतज्ञता कशाबद्दल व्यक्त करायची? तुम्हाला असं वाटेल की माझ्या शरीरामध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्या व्यवस्थित फंक्शनिंग करत नाहीत, व्यवस्थित काम करत नाही आहेत, मी कोणाविषयी कृतज्ञता करू? आत्ता तुमचे डोळे व्यवस्थित काम करत आहेत म्हणून तर तुम्ही झूम ॲप बघता आहात, वाचता आहात. तुमचे कान व्यवस्थित काम करत आहेत म्हणून मी सांगितलेलं एक्सप्लेनेशन ऐकत आहात. जे तुमचे अवयव व्यवस्थित काम करत आहात त्यांच्यासाठी कृतज्ञ व्हा आणि इतकी भरभरून कृतज्ञता द्या. फॉर एक्झाम्पल, फक्त कानांचा विचार करा आणि म्हणा की माझे कान, या कानांमुळे मी किती सुंदर आवाज ऐकू शकतो, पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू शकतो किंवा शकते, माझ्या मुलांचा आवाज, हसण्या खेळण्याचा, बागडण्याचा आवाज ऐकू शकते, माझ्या प्रियजनांचं बोलणं ऐकू शकते. आणि अशा बऱ्याचशा गोष्टी तुम्ही विचार करायला लागलात तर इतक्या साऱ्या गोष्टींनी तुम्ही प्रचूर आहात असं म्हणता येईल. भरपूर सारं अबंडन्स तुम्हाला मिळालेलं आहे, फक्त तुम्हाला त्याची जाणीव नाही आहे. बस एकदा का मनामध्ये तुमच्या ही कृतज्ञता आली तर तुमच्याजवळ जे आहे ते तर तुम्हाला मिळणारच आहे, पण जे नाही आहे त्यामध्ये सुद्धा एखादा चमत्कार झाल्यासारखं तुमचं आरोग्य पुन्हा तुम्हाला मिळत राहणार आहे. पुढे वाचा. आता तुम्ही आजारी असाल किंवा तुम्हाला बरं वाटत नसेल किंवा तुम्हाला खूप वेदना होत असतील, पण जर तुम्ही हे शब्द वाचले तर तुम्हाला आरोग्याची देणगी यापुढेही मिळत राहील. आजारी असताना किंवा वेदना होत असताना कृतज्ञता व्यक्त करणं कठीण वाटण्याची शक्यता आहे. पण अगदी किंचित जरी ही भावना तुम्ही व्यक्त केली, तरी आरोग्याच्या जादूचा प्रवाह तुमच्या शरीराकडे येईल. तुमच्या आरोग्यात आणि आनंदात नाट्यमयरित्या वाढ व्हावी याच उद्देशाने आरोग्यामध्ये जादू आणि चमत्कार या आजच्या कृतीची रचना करण्यात आली आहे. या कृतीचे गतिमान परिणाम दिसून येण्यासाठी आपण 3 पद्धतींवर भर देणार आहोत. वाचा. पहिली पायरी, तुम्हाला मिळालेलं आरोग्य, भूतकाळ.
तुमच्या बालपणी, तारुण्यात आणि प्रौढपणी तुमचं आरोग्य कसं चांगलं होतं ते आठवा. त्यावेळी तुमच्यामध्ये कसा सळसळता उत्साह होता आणि तुम्ही किती आनंदात असायचा तो काळ आठवा. तुम्ही जगातील अत्युच्च आनंदाच्या शिखरावर आहात, असं ज्यावेळी तुम्हाला वाटलं, असे तुमच्या आयुष्यात घडलेले 3 प्रसंग आठवा. मनापासून त्या प्रसंगांबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणा. तुम्ही जर मागे वळून तुमच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांकडे पाहिलं, तर त्यातून 3 वेगळे-वेगळे प्रसंग निवडणं तुम्हाला सोपं जाईल. येस. आता इथे तुम्हाला आजची कृती सुरू होतीये. पहिली पायरी, आजच्या कृतीमध्ये 3 पायऱ्या आहेत. पहिली पायरी आहे तुम्हाला भूतकाळात मिळालेलं आरोग्य. आता तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या बालपणीचा एक प्रसंग आठवायचा, ज्यावेळेला तुम्ही अगदी उत्साहाने उत्साहाने अगदी भरपूर काय म्हणता येईल, भरून पावलेला होतात. ज्यावेळेला तुम्ही झाडांवरती चढायचा किंवा कधीतरी कुठेतरी खाली वर जिना चढणं उतरणं फास्ट करत होतात. खेळायला कितीही वेळा सांगितलं तरीही तुम्हाला काय म्हणतात, उसंत नव्हती खेळण्यामध्ये. त्याचप्रमाणे तरुणपणी एखादं ट्रेकिंग केलेलं असेल, प्रौढपणी अजून काही गोष्टी केल्या असतील. आत्ता जर का तुम्ही प्रौढ असाल तर आत्ता रिसेंट एखादा प्रसंग आठवा की ज्या वेळेला तुमचं शरीर व्यवस्थित काम करत होतं आणि तुम्ही अतिशय उत्तमरित्या त्या गोष्टी करू शकत होता. यात हे 3ही प्रसंग तुम्हाला भूतकाळातले आठवायचे आहेत आणि त्या प्रसंगांबद्दल भरपूर कृतज्ञता व्यक्त करून आभारी आहे असं म्हणायचं आहे. दुसरी पायरी, तुम्हाला सध्या मिळत असलेलं आरोग्य, वर्तमान काळ. जे आरोग्य सध्या तुम्हाला मिळत आहे त्याबद्दल आणि तुमच्या शरीरातील प्रत्येक अवयव, शारीरिक संवेदना देणारी ज्ञानेंद्रिय चांगल्या प्रकारे काम करत आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. तुमचे हात, पाय, डोळे, मेंदू आणि हृदय यांचा विचार करा. ज्याचं कार्य चांगल्या प्रकारे चालू आहे असे तुमच्या शरीरातील 5 अवयव निवडा. प्रत्येकाचं नाव स्वतंत्र म्हणा आणि मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. अशा रीतीने 5ही नावे एका मागोमाग एक अशी घेऊन आभार माना. येस. दुसरी पायरी, सध्या मिळत असलेलं आरोग्य. भले आत्ता तुमच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम असू शकेल, पण त्याचा आपल्याला विचार करायचा नाही आहे. आत्ता जे काही तुमचे अवयव व्यवस्थित काम करत आहेत, त्यातले 5 अवयव तुम्हाला निवडायचे आहेत. 5 सांगितले तर 5च करायचे आहेत, त्यापेक्षा कमी नाही. जास्त केले तरी चालतील. तर या 5 अवयवांचं कार्य किती व्यवस्थितपणे सुरू आहे याचा विचार करायचा आणि या 5ही अवयवांना आभारी आहे हे जादूचे शब्द बोलायचे आहेत. तिसरी पायरी, तुम्हाला मिळावेसं वाटणारं आरोग्य भविष्यकाळ. आजच्या जादूच्या कृतीसाठी तुमच्या शरीरातील कोणत्या गोष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटतं त्याची निवड करा. मात्र त्यासाठी तुम्ही कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा एका विशिष्ट प्रकारे वापर करणार आहात. तुम्हाला ज्यामध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत आहे त्या गोष्टीची सुधारणा घडून आल्यानंतरची आदर्श स्थिती काय असेल याचा विचार करा. जेव्हा तुम्ही आदर्श स्थितीबद्दल अगोदरच आभार मानता, तेव्हा ती आदर्श स्थिती प्रत्यक्षात आणण्यासाठी तुम्ही या कृतीला गती दिलेली असते. येस. आता जर का तुमच्या शरीरामधला एखादा अवयव नीट काम करत नाही आहे, फॉर एक्झाम्पल तुम्हाला बीपीचा त्रास आहे किंवा तुम्हाला डायबिटीस आहे, मग त्यामध्ये आयडियल बीपी एक्झॅक्टली काय असतो तो तुम्हाला डोळ्यासमोर आणायचा आहे आणि तो ऑलरेडी तुमचा आहे. म्हणजे जसं की तुमच्यासमोर जर का रिपोर्ट असेल, त्या रिपोर्टवरती ते बीपीचं कॅल्क्युलेशन दिलेलं असेल, तर त्याच्यासमोर आपण असं इमॅजिन करायचं आहे की माझं बीपी एवढं झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल 110, 70 असं काहीतरी आयडियल बीपी असतं, तर ती जी लेवल आहे ती आपण इमॅजिन करायची. किंवा डायबेटीस असेल तर डायबेटीसची आत्ताची जी काही फिगर असेल, आत्ताचा जो काही आकडा असेल तुमच्या शुगरचा, तो डोक्यामध्ये ठेवायचा नाही आहे. तर तुम्हाला नेमका किती हवा आहे तो डोळ्यासमोर आणायचा आहे आणि त्या आयडियल फिगरमध्ये माझी बॉडी किती छान काम करते, आपण किती आनंदी आहोत, आपण किती फ्रेश स्वतःला इमॅजिन करतोय, हा विचार आपल्याला करायचा आहे. आणि त्यासाठी देवाने ही स्थिती मला दिलेली आहे, ही आदर्श स्थिती दिलेली आहे, यासाठी तिचे आभार मानायचे. पुढे वाचा.
बऱ्याच वेळा व्यक्तीला आलेल्या एखाद्या आजाराचं किंवा रोगाचं निदान करण्यात आलं, की ती व्यक्ती सारखं त्या आजाराबद्दल बोलायला लागते. पण त्या आजाराचं संशोधन करते. तिची संभाव्य वाईट लक्षणं कोणती असतील याची माहिती गोळा करते आणि त्याचे भयानक असे अ, काय काय परिणाम होतील याने घाबरून जाते. थोडक्यात ती व्यक्ती तिचं संपूर्ण लक्ष त्या आजारावर एकत्र करते. तथापि आकर्षणाचा सिद्धांत असं सांगतो, की एखाद्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केल्याने तो प्रश्न सुटत नाही. उलट आणखी कठीण बनतो. त्याऐवजी नेमकी याच्या उलट कृती आपण करायला हवी. शरीराच्या ज्या भागाला बरं वाटत नाही, तो आजारातून बरा झाल्यानंतरची आदर्श अवस्था, चांगली स्थिती काय असेल, यावर विचार, भावना आणि लक्ष केंद्रित करून कृतज्ञता, आपला विचार आणि भावनांचा एकत्रितपणे शक्तिशाली वापर करून आपल्या मनातील शरीराच्या त्या भागाची आदर्श स्थिती झडप घालून खेचून आणते. येस. हे गुगल महाराज आपल्या आयुष्यात आल्यापासून खरोखरच सगळ्यांना ती सवयच झालेली आहे, की एखाद्या आजाराबद्दल आपण ऐकलं किंवा आपल्याला तसं वाटायला लागलं, तसे सिम्प्टम्स आहेत असं जर का जाणवायला लागलं आपल्याला, तर आपण काय करायला लागतो? आपण सुरू करतो. सर्च करायला सुरुवात करतो त्या गोष्टीबद्दल, त्या आजाराबद्दल, की याचे नक्की सिम्प्टम्स काय आहेत किंवा याने अजून याचे काय काय परिणाम होऊ शकतात, काय काय भयानक परिणाम होऊ शकतात. सुनीताजी, माझा आवाज येतोय? ओके. हो, येतोय मॅडम. हां. आवाज येतोय. येस येस. आणि आपण इथेच चूक करतो. आपण हे सर्च करायला सुरुवात करतो म्हणजेच आपण आपला फोकस त्या गोष्टीवर दिलेला असतो, त्या आजारावरती दिलेला असतो, ना की त्याच्या बऱ्या होण्यावरती. आणि त्यामुळे आकर्षणाचा सिद्धांत काय सांगतो? ज्या गोष्टीवर तुमचा फोकस आहे ती गोष्ट याला हवी आहे आणि तीच गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये एंट्री करते. जसं की आपल्याला बऱ्याचदा असं वाटत असतं, नाही नाही, हे नको व्हायला, हे नको व्हायला. हे आजाराच्या बाबतीत नाही, तर कुठल्याही गोष्टीमध्ये आपलं मन एक सांगत असतं, नाही नाही, असं नको घडायला, असं नको घडायला. आणि तीच गोष्ट नेमकी घडते. याला कारण आकर्षणाचा सिद्धांत सतत आणि सतत काम करत असतो. याउलट आपण काय करायला हवं? तर आपल्या शरीराच्या ज्या भागाला बरं वाटत नाही, तो आजारातून बरा झाल्यानंतरची आदर्श अवस्था, चांगली स्थिती काय असेल यावर विचार करायचा. समजा तुमचा आत्ता ओव्हरवेट आहे आणि तुम्हाला कॉन्फिडन्स कमी आहे लोकांमध्ये वावरायला. तुम्हाला सतत असं वाटतं की अरे, माझं वजन जास्त आहे, माझं वजन जास्त आहे, कमी करायला हवं. तर आपण काय करायचं? जयश्रीजी, तुम्हाला काही विचारायचं आहे का? आपण शेवटी घेऊयात क्वेश्चन आन्सर्स. येस. मग आपण काय करायचं? आपल्या स्वतःचा 2 दिवसांपूर्वी आपला जे लेक्चर झालेलं ज्यामध्ये आपण विजन बोर्ड करायला शिकलेलो आहोत, तर त्या पद्धतीने तुम्ही पुन्हा आरोग्याच्या बाबतीत काम करू शकता, की आयडियल वजन असलेला तुमचा आधीचा एखादा फोटो असेल, तर तो फोटो तुम्ही विजन बोर्डवर लावू शकता. किंवा जर का तसा फोटो नाही आहे, तर अशी एखादी व्यक्ती इमॅजिन करू शकता, की जिचं वजन आयडियल आहे. किंवा रस्त्याने जाताना वगैरे तर जास्त वजनाची लोकं दिसली तर सरळ दुर्लक्ष करायचं आणि आपल्या मनामध्ये तो फोटो इमॅजिन करायचा किंवा आपलं ते आदर्श वजन इमॅजिन करायचं आहे, की ज्यामुळे आपला पूर्ण फोकस आपल्या त्या आदर्श वजनावरती राहील. जसं की अश्विन मॅम नेहमी सांगतात, की ज्यावेळेला तुम्हाला 80 किलोचं वजन आहे आणि 60 किलोचं वजन करायचं आहे, त्यावेळेला 80 किलोचं वजन माझं 60 होऊ दे असं नाही म्हणायचं. माझं वजन 60 आहे, माझं वजन 60 आहे, यावरच आपलं लक्ष द्यायचं. मग आत्ता ते किती आहे दॅट डझंट मॅटर. येस, पुढे वाचा. 1 मिनिट द्या आणि तुमच्या शरीरातील ज्या भागाची आदर्श स्थिती तुम्हाला हवी आहे, ती डोळ्यासमोर आणा. तुमच्या मनात जसं तुम्ही तुमचं शरीर तुम्हाला हवं आहे तसं बघत आहात, तसं ते आधीच मिळालं आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. उदाहरणार्थ, तुमच्या मूत्रपिंडाचं कार्य नीटपणे होत नाही आणि जादूने तुम्हाला ते कार्य पूर्ववत नीटपणे सुरू करायचं आहे. तुमच्या शरीरातील टाकाऊ पदार्थ चाळून आणि गाळून बाहेर टाकण्याचं काम करणारी दणकट अशी निरोगी करा. जादूने रक्त पुरवठ्याचं काम पूर्ववत सुरू व्हावं असं भागांना ऑक्सिजन आणि इतर पोषण मूल्य पुरवणाऱ्या शुद्ध हृदयाचं कार्य निरोगी आणि सुरळीत चालावं असं वाटत असेल,
तर शरीरातील प्रत्येक अवयवाचं काम व्यवस्थितपणे चालू ठेवणाऱ्या मजबूत आणि निरोगी हृदयाचे आभार माना. येस. आता तुम्हाला तुमच्या शरीराचा जो अवयव किंवा जी स्थिती आदर्श करायची आहे ती तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे आणि ती तो अवयव किंवा ती स्थिती व्यवस्थित काम करत आहे यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त कृतज्ञता व्यक्त करायची आहे. इथे बरीच उदाहरणं दिलेली आहेत. जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असे वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार वाचते माना. ना मॅडम, हां वाचते मी. हां हां वा. आहे. येस वाचा. जादूने तुमच्या दृष्टीमध्ये सुधारणा घडून यावी असं वाटत असेल तर उत्कृष्ट दृष्टीसाठी आभार माना. तुमच्या ऐकण्यामध्ये सुधारणा व्हावी असं वाटत असेल तर परिपूर्ण ऐकू येण्यासाठी आभार माना. तुमच्या शरीरात आणखी लवचिकपणा यावा असं वाटत असेल तर परिपूर्ण लवचिक आणि चपळ शरीरासाठी आभार माना. तुम्हाला जर तुमच्या वजनात बदल घडवून आणायचा असेल तर सर्वप्रथम तुमचं आदर्श वजन किती असायला हवं ते ठरवा आणि तुम्ही ते आदर्श वजन मिळवलं आहे अशी कल्पना करून आधीच त्याबद्दल आभार माना. येस. बघा तुम्हाला आधीच इमॅजिन करायचं आहे की तुम्हाला हवी असलेली स्थिती तुमच्या शरीराची तुमच्या आरोग्यामधील तुम्हाला प्राप्त झालेली आहे आणि बघा इमॅजिन करून नुसतं डोळ्यासमोर जरी ती गोष्ट आणली तरी आपल्या चेहऱ्यावर स्माईल येते आणि खूप छान वाटते. बरोबर. मग हे इमॅजिन तुम्हाला रोज करायचं आहे, ती कल्पना करायची आहे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे. पुढे वाचा. आपल्यातील नैसर्गिक शक्तीचं आपल्याला खऱ्या अर्थानं रोगमुक्त करतात. हिप्पोकॅटस साधारण इसवी सन पूर्व 460 ते इसवी सन पूर्व 370च्या सुमारास पाश्चात्य औषधांचा जनक. येस. तुम्हाला गरज एक मिनिट. आपल्यातील नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थाने रोगमुक्त करतात. बघा विचार करा, तुमच्या लहानपणीचे दिवस आठवा. आजकालची लहान मुलं असं करत नाहीत, पण आपल्या लहानपणी बऱ्याचदा आपण पडायचो, झडायचो, गुडघे फोडून घ्यायचो आणि काय करायचो, बस थुंकी लावायचो आणि झालं, बरी झाली जखम. आणि खरोखरच ती बरी व्हायची, कारण आपल्यातली नैसर्गिक शक्तीच आपल्याला खऱ्या अर्थाने रोगमुक्त करते. त्यांना काही क्रीम लावायची गरज नव्हती. आजकाल आपण इतकी काळजी घेतो आपल्या मुलांची किंवा घरातल्या लोकांची की जरा काही लागलं, काय झालं की डेटॉलने स्वच्छ धुवा, मग त्याला क्रीम लावा, मग त्याला काय 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 करा, पट्टी करा, मलम करा. तर पूर्वीच्या काळी जखमा तशाच बऱ्या व्हायच्या की नाही, तशाच आजसुद्धा बऱ्या होऊ शकतात. कारण आपल्याला देवाने एवढी नैसर्गिक शक्तीच बहाल केलेली आहे की जी आपल्याला खऱ्या अर्थाने रोगमुक्त करते. पुढे वाचा. तुम्हाला गरज वाटल्यास प्रत्येक दिवशी तुम्ही आरोग्यातील जादू आणि चमत्कार ही कृती करू शकता. तुमचं संपूर्ण आरोग्य जादूनं पुन्हा मिळवावं आणि ते चांगलं ठेवावं किंवा शरीरातील एखाद्या भागामध्ये वेगाने सुधारणा घडून यावी असं तुम्हाला वाटत असेल तर जादूची कृती तुम्ही दिवसातून अनेक वेळा देखील करू शकता. तुमच्या शरीराच्या सध्याच्या स्थितीबद्दल किंवा आरोग्याबद्दल जेव्हा जेव्हा तुमच्या मनात नकारात्मक विचार किंवा भावना येतील तेव्हा तेव्हा त्याच्या जागी तुम्हाला त्याची आदर्श स्थिती कशी असावी याची कल्पना करून ती स्थिती आधीच मिळाली आहे असं गृहीत धरून कृतज्ञता व्यक्त करणं अत्यंत आवश्यक आहे. येस. हा अभ्यास जरी आजचा असला, आपल्या आजच्या दिवसाचा अभ्यास असला, तरीसुद्धा जर का तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या आरोग्यामध्ये ड्रास्टिक चेंज व्हावा आणि तुमचं आरोग्य पुन्हा एकदा पूर्वीसारखं व्हावं, तर तुम्ही ही जादूची कृती दिवसातून अनेक वेळा करू शकता आणि त्याच पद्धतीने उद्या म्हटलं तरी करू शकता, परवा म्हटलं तरी करू शकता. म्हणजे तुम्हाला हवे तेवढ्या वेळा, हवे तेवढ्या तितके दिवस तुम्ही ही जादूची कृती करू शकता. जेणेकरून तुमचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन हे तुमच्या शरीरावर असेल आणि तेवढ्याच फास्ट, तेवढ्याच लवकर तुमच्या आरोग्यातील जादू किंवा तुमचं आरोग्यातली तुमची आदर्श स्थिती तुम्हाला पुन्हा एकदा मिळेल. पुढे वाचा. तुमचं आरोग्य कायम चांगले राहण्याचा प्रभावी मार्ग म्हणजे तुम्ही शारीरिकदृष्ट्या नीट काळजी घेणं हे तर आहेच, पण त्याबरोबर नेहमी तुमच्या आरोग्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं हेही महत्वाचं आहे. हं. नुसतंच कृतज्ञता करून चालणार नाही आहे. तर त्याबरोबरीने तुम्हाला तुमची शरीराची म्हणजे व्यवस्थित पोषण आहार घेणं, औषधोपचार करणं हे सुद्धा चालू ठेवायचं आहे. म्हणजे आता डॉक्टरांनी डायबिटीससाठी रोजची औषधं दिली आहेत, पण नाही मी आता कृतज्ञतेचा उपचार चालू केला आहे म्हणून ती औषधं नाही खायची, असं करून नाही चालणार आहे. त्याला सपोर्टिव्ह म्हणून तुम्हाला हे कृतज्ञतेचा मार्ग अवलंबवायचा आहे. जादूची कृती
जादूची कृती क्रमांक 16. आरोग्यातील जादू आणि चमत्कार. तुमच्या वरदानाची मोजदाद करा. 10 वरदानांची एक यादी बनवा. प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञता का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा. प्रत्येक वरदान वाचल्यानंतर त्याबद्दल शक्य तेवढी कृतज्ञता व्यक्त करून शेवटी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. तुमच्या जीवनातील गतकाळातील ज्यावेळी तुम्ही जगातील आनंदाच्या अतिउच्च शिखरावर आहात असं तुम्हाला वाटत होतं, अशा 3 प्रसंगांची निवड करा. मनापासून त्या काळाबद्दल आभार माना. तुमच्या शरीरातील चांगल्या प्रकारे कार्य करीत असलेल्या 5 अवयवांबाबत विचार करा. प्रत्येकाचे एकानंतर एक असे आभार माना. तुमच्या शरीराच्या किंवा आरोग्याच्या ज्या एखाद्या भागात तुम्हाला सुधारणा घडवून आणायची आहे, अशा एका भागाची निवड करा. 1 मिनिट वेळ द्या. शरीराच्या त्या भागात किंवा आरोग्यात कोणती आदर्श स्थिती तुम्हाला हवी आहे, असं तुम्हाला वाटतं याची कल्पना करा. ती आदर्श स्थिती घडून आली आहे असं समजून आधीच त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आज झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड तुमच्या हातात घ्या. दिवसभरात घडलेल्या सर्वात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. येस. सो आजची कृती आपली 3 टप्प्यामध्ये विभागली गेली आहे. पहिला टप्पा भूतकाळ, ज्यामध्ये आपल्याला 3 प्रसंगांची आठवण करायची आहे आणि कृतज्ञता व्यक्त करायची आहे. दुसरा टप्पा आहे 5 अवयव, जे सध्याच्या काळामध्ये वर्तमान काळात उत्तम पद्धतीने काम करत आहेत. आणि तिसरा टप्पा म्हणजे जो अवयव तुम्हाला उत्तम पद्धतीने काम करावा असा वाटतोय, भले आत्ता काही त्रास नसेलही आणि जरी असला तरी त्या अवयवाला तुम्हाला कृतज्ञता द्यायची आहे, कारण तो ऑलरेडी चांगला काम करत आहे. थँक्यू सुनीताजी, खूप छान वाचलत, खूप स्पष्ट उच्चार तुमचे. थँक्यू. येस. सो इट्स माय प्लेजर मॅम. थँक्यू. कोणाला काही डाऊट्स? काही शंका? मॅम. हां, बोला. हाय मॅम, कल्पेश बोलतोय. बोला. हॅलो. बरेच दिवस मी 2 दिवस सेशन अटेंड नाही करू शकलो, पण युट्यूबवर सेक्शन बघून थोडं प्रॅक्टिस केली, पण जशी पाहिजे तशी प्रॅक्टिस होत नाहीये. ओके. प्रॅक्टिस होत नाही आहे. येस, होणार. हे सुरुवात आहे आत्ताच तुमची, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आत्ता थांबू नका तुम्ही. मध्ये खंड पडला आहे म्हणून आता परत अभ्यास करणं थांबवायचं असं करू नका. कंटिन्यू ठेवा. बऱ्याचदा असं होतं की सुरुवातीला अभ्यास करताना आपलं तेवढं काय म्हणतात, तेवढा सिरियसनेस राहत नाही. पण तुम्ही कंटिन्यू ठेवा. हॅलो. हॅलो, आवाज येतोय ना माझा? हा, मधीच कट झालेला मॅम ओके. ऍक्च्युली. तुमची प्रॅक्टिस, तुम्ही अजूनही जरी खंड पडला असेल 1-2 दिवसाचा, तरी ब्लेसिंग्ज रोजच्या रोज लिहिणं आणि त्याच पद्धतीने बाकीचे सुद्धा ज्या काही आता ॲक्टिव्हिटीज आहेत, जसं की आता आजचा अभ्यास, तो करणं चालू ठेवा. मध्ये असे अडथळे येतात, युनिवर्स बघत असतो, टेस्ट करत असतो, तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करत असतो, की तुम्हाला तुमच्या ध्येयापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत असतो. पण तुम्ही ही कंटिन्युटी ठेवलीत तर तुमच्याच फायद्याचं आहे. आणि असं नाही की माझा आता खंड पडलेला आहे मग मी नाही आता करणार, तसं करू नका. कंटिन्यू ठेवा. हवं तर पुन्हा 28 दिवसांची जर्नी चालू करा, पण आत्ता ही प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे. एखाद दुसऱ्या दिवसाचा खंड पडला असेल तरी काहीच प्रॉब्लेम नाही. ओके. आणि म्हणजे माझा अनुभव असा आला की म्हणजे जेव्हा मी उत्स्फूर्तपणे मी जशी एक्साइटमेंट मध्ये मी करायचो, प्रॅक्टिकल किंवा असाइनमेंट करायचो, तिथं मला खूप मजा यायची. आणि म्हणजे खूप असं वेगळंच फील व्हायचं की यार आपण खरंच आपण कुठल्या तरी वेगळ्या दुनियात जातोय, किंवा आपण जसं पाहिजे तसं आपल्याला होतंय. अशा गोष्टी होत होत्या आणि अजून पण माझ्याबरोबर होत आहे. असं नाही असं नाही. पण आता असं जेव्हापासून मी प्रॅक्टिस सोडली आहे, जे काही गोष्टींना मी इग्नोर करतो, म्हणजे असाइनमेंट्स आहेत काही, मी इव्हन अजून पण काम करतोय तर काही गोष्टी काम
भेटत नाही टायमावर करायला. सो कधी त्या मिस झालं तर असं वाटतं की यार काहीतरी मिस झालं. प्लस आपल्याकडून काहीतरी म्हणजे असं घेऊन चाललंय कोणीतरी. म्हणजे जे भेटत होतं त्याच्यापेक्षा काहीतरी अजून आता घेऊन चाललेलं असं वाटतं. म्हणजे मला जर कमी काम काम होतं तर मला बरं वाटत होतं. पण आता असं वाटतं की अजून काम येतच चाललंय, येतच चाललंय, येतच चाललंय आणि ते नेव्हर एंडिंगच आहे असं वाटतं. ओके. काम येतच चाललंय म्हणजे ऑफिसमधलं काम का? हो, ऑफिसमधलं काम. ओके. येस, या गोष्टी होतातच. मधला काळ माझ्यासाठी सुद्धा असाच गेला, की लॉकडाऊनचा काळ होता आणि घरूनच लेक्चर्स, ऑनलाईन लेक्चर्स चालू होते. त्यामुळे मला या सिक्रेटच्या सेशनसाठी अभ्यास करायला पण भरपूर वेळ मिळायचा. आणि मी या निगेटिव्ह फिलिंग्सपासून, त्या दुनियेपासून खूप वेगळी झालेले होते. खूप छान वाटायचं. अक्षरशः मला झोप इतकी कमी झाली होती आणि तरीसुद्धा मी फ्रेश असायचे. पण ज्यावेळेला कॉलेज सुरू झालं, त्यावेळेपासून पुन्हा मी त्या गॉसिपिंगच्या फील्डमध्ये गेले. अजाणतेपणी, नकळतपणे मी त्याच्यामध्ये ओढली गेले आणि मला तिथे स्वतःला थांबवता येत नव्हतं. पण पर्याय नव्हता. त्यामुळे जवळजवळ महिनाभर माझा असाच गेला. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, की ज्या वेळेला तुमची ही प्रॅक्टिस चालू असते, तोपर्यंत तुम्हाला जादू दिसत राहतात. एकदा का तुमची प्रॅक्टिस थांबली, भले 4 दिवस, 5 दिवस, लगेच तुमच्या लक्षात येईल, की बदल झालेला आहे काहीतरी. आता मॅजिक होणं थांबलेलं आहे माझ्या आयुष्यामध्ये. त्यामुळे जेवढे दिवस तुम्ही ग्रॅटिट्यूडमध्ये राहणार आहात, तेवढे दिवस तुम्हाला ते मॅजिक अनुभवायला मिळणार आहे. आणि आत्ताच्या घडीला कदाचित छोटे छोटे मॅजिक्स येत असतील, पण हळूहळू ही तीव्रता इतकी वाढत जाते की मोठे मोठे मॅजिक्स तुम्हाला अनुभवायला मिळतात. खूप मोठे मॅजिक्स होतात. म्हणजे फक्त फायनान्शियल नाही, आर्थिकदृष्ट्याच नाहीच, तर आरोग्यामध्ये सुद्धा अतिशय कठीण वाटणारा आजारसुद्धा बरा झालेला आहे. तुम्हाला माझंच उदाहरण सांगते, की कालचं सेशन मी घेऊ शकले नाही आणि म्हणजे आपल्या बोलण्याचा किंवा आपल्या विचारांचा परिणाम म्यूट करा प्लीज. आपल्या विचारांची तीव्रता एवढी असते किंवा त्याचा इफेक्ट इतका असतो की परवा मी सांगितल्याप्रमाणे व्हॅलेंटाईन डेच्या सेलिब्रेशनसाठी आमच्या रिसॉर्टवरती होते. रात्री खूप उशीर झालेला होता. जवळजवळ 12-12:30 वाजले आणि घरापासून जवळजवळ 30 किलोमीटर दूर आहे. अगदी बरोबर 30 किलोमीटर दूर रिसॉर्ट आहे आणि तिथून मला रात्री एवढ्या उशिरा येणं शक्यच नव्हतं. त्यामुळे मी तिथे स्टे करायचा विचार केला आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी मला 7 वाजता मी घरातून निघते तर कुठे वेळेवरती पोहोचते आणि एवढ्या दुरून यायचं म्हणजे मला 6 वाजताच निघायला लागणार होतं. तर तो मी विचार केला की सकाळी निघूया आपण 6 वाजता तिथूनच. पण दमलेली होते, त्यामुळे सकाळी जाग आली तरीसुद्धा असं वाटलं नाही की आता जावं कॉलेजला. असं वाटलं आता सुट्टी टाकून द्यावी आणि सुट्टीसुद्धा अशी काय म्हणता येईल, पॉवरफुल रिझन असल्याशिवाय मिळत नाही. तर मी बिंदास टाकून दिलं की बिकॉज ऑफ हेल्थ इश्यू आय एम नॉट एबल टू परफॉर्म माय ड्युटी. सॉरी फॉर द इनकन्व्हिनियन्स असा मेसेज टाकून दिला. हेल्थ बिल सगळं माझं व्यवस्थित होतं, तरी पण मी तो मेसेज टाकला आणि गंमत इथंच घडली. हळूहळू जशी सकाळ झाली, सकाळी 6:30च्या सुमारास मी तो मेसेज टाकला आणि जसजसा दिवस पुढे जायला लागला तसा माझा खूप दिवसांपासून बंद असलेला भयंकर एक आजार आहे मायग्रेन नावाचा, तो आजार त्या दिवशी सुरू झाला आणि त्या आजारामध्ये उजेडसुद्धा सहन होत नाही. लाईटचा उजेड तर दूरच, मोबाईलसुद्धा ओपन करून बघू शकत नाही, इतकी कठीण अवस्था होते माझी. भयंकर वॉमिटिंग आणि हे खूप डोकं दुखतं. तर सुरू झालं, म्हणजे इथेच मी चूक केली होती की अजाणतेपणी मी हेल्थ इश्यू असा मेसेजमध्ये वर्ड्स यूज केले होते आणि लिहिण्यामध्ये तर खूप पॉवर असते. तुम्ही जे लिहिता ते तर युनिवर्स लगेच अट्रॅक्ट करत असतं आणि तेच माझ्या बाबतीत झालं. मी असा मेसेज लिहिलेला होता की बिकॉज ऑफ हेल्थ इश्यू टुडे आय एम नॉट एबल टू परफॉर्म माय ड्युटी. टुडे आणि हेल्थ इश्यू हे त्याच्यामध्ये मिक्स झालं आणि युनिवर्सने मला ती देणगी दिली आणि अख्खा दिवस माझा हॉरिबल कंडिशनमध्ये गेला. त्यामुळे खरं तर मी लेक्चर घेऊ शकले नाही तर परवाचं लेक्चर मी किती गोंधळ होता तरीसुद्धा घेतलेलं होतं, पण काल मला शक्यच झालं नाही. त्यामुळे आपण शब्द काय वापरतो, काय लिहितो, काय बोलतो, हा तुम्हाला म्हणजे ही गोष्ट खूप विचार करण्यासारखी आहे.
आणि मी सफर केलेलं आहे, मला माहिती आहे की काय होतं. त्यामुळे खरं तर मला कितीही आपण ब्लेसिंग्स रोज लिहित असलो आणि कितीही प्रॅक्टिसमध्ये असलो तरीसुद्धा ही काळजी घेणं खूप गरजेचं आहे. येस. मगाशी आय थिंक जयश्रीजींना मी आधी अनम्यूट करते, मग पंकजजी तुम्हाला करते. आणि मगाशी त्यांनी हात रेस केलेला होता. थँक्यू. ABC प्ले स्कूल, मला नाव नाही माहिती आपलं. थँक्यू सो मच. येस सोनालीजी, थँक्यू. येस पंकजजी, मी तुम्हाला अनम्यूट करते आहे. मॅम ते मायग्रेनचं जे तुम्ही बोललात ना, मला पण सेम प्रॉब्लेम होतो. म्हणजे ज्या दिवशी तो त्रास होतो तो पूर्ण दिवस म्हणजे मी कामच करू नाही शकत. फक्त मी इन बिटवीन जर ऑफिसला जरी राहिलो किंवा घरून जरी काम करत असलो तर मी फक्त ना देवाकडे प्रार्थना करत असतो की आजचा दिवस संपू दे आणि थोडी झोप लागू दे जेणेकरून रिलॅक्स होणार. तर आपण लिहून किंवा असं काही हे करू शकतो की जेणेकरून आपल्याला त्याच्यातून रिलीफ मिळू शकतं. हो हो, हे मी केलेलं आहे गेले काही दिवस. पण आपण लिहिताना ही चूक करायची नाही की त्या आजाराचं नाव लिहायचं. त्या आजाराचं नाव लिहिलं की तोच आपल्याकडे अट्रॅक्ट होणार. ओके. त्याच्या ऑपोजिट तुम्हाला काय हवं आहे, जर मायग्रेन नसेल तर तुम्ही काय करू शकता, किती उत्तम पद्धतीने काम करू शकता ते आपल्याला लिहायचं आहे. जसं की आता फॉर एक्झाम्पल मायग्रेनमध्ये आपलं डोकं दुखतं किंवा उलट्या होतात. मग आपण डोकं दुखू नये यासाठी माझं डोकं उत्तम रीतीने काम करत आहे, मी घरातली सर्व कामं व्यवस्थित करू शकत आहे, मी लॅपटॉप बघू शकत आहे, मी मोबाईलवरती काम करू शकत आहे, अशा गोष्टी आपण लिहू शकतो. जसं की दुसरं एक्झाम्पल, गुडघेदुखी, माझी गुडघेदुखी दूर होऊ दे असं नाही म्हणायचं, किंवा माझी गुडघेदुखी दूर झाली त्याबद्दल धन्यवाद असं नाही म्हणायचं. तर गुडघे चांगले असतील त्यावेळेला तुम्ही काय करू शकता, जिना चढू शकता, उतरू शकता, किंवा पळू शकता, धावू शकता. तर या गोष्टी लिहायच्या की धन्यवाद युनिवर्स, मी जिना उत्तम रीतीने चालू शकतोय, उतरू शकतोय, त्याचप्रमाणे धावू शकतोय, पळू शकतोय, घरातली कामं लिलया पार पाडू शकतोय, माझ्या जबाबदाऱ्या पार पाडू शकतोय, अशी वाक्य लिहायची. मग ऑटोमॅटिकली युनिवर्स तेच काम करणार आहे. तुमचा गुडघा नीट होईल, नीट झाला आहे म्हणूनच तर तुम्ही उड्या मारताय, चालताय, फिरताय. त्यामुळे वाक्य वापरताना सुद्धा त्यामध्ये हे निगेटिव्ह वर्ड्स यायलाच नाहीत पाहिजेत. किंवा माझा डायबेटीस बरा झाला त्याबद्दल धन्यवाद नाही. तुमची डायबेटीसची आदर्श लेवल काय आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला माहिती असेलच. डॉक्टर आपल्याला जेव्हा रिपोर्ट्स देतात त्यावेळेला तिथे लिहिलेले असते रेंज, की या रेंजमध्ये असेल तर तुमचं आयडियल डायबिटीसचं हे आहे. मग तुम्ही तसा खोटा रिपोर्ट तयार करू शकता, किंवा जी आधीची कॉपी असेल रिपोर्टची त्याच्यावरती तिची लेवल आहे ती कट करून तुम्हाला जी लेवल हवी आहे ती तुम्ही लिहू शकता. आणि त्यासाठी ते सतत डोळ्यासमोर आणून धन्यवाद म्हणू शकता. म्हणजे आपलं स्वतःचं नाव आहे आणि डायबिटीसची ती लेवल आहे, त्याबद्दल धन्यवाद हे बोलू शकता. जितकं डिटेल तुम्हाला बोलता येईल तेवढं तुम्ही बोलू शकता. बरोबर. म्हणजे आज जे आपण शिकलो त्यातली थर्ड येस स्टेज यूज करायची. येस, थर्ड स्टेज. ओके. करेक्ट. थँक्यू सो मच. येस, एनीवन एल्स? थँक्यू सोनालीजी. येस, अजून कोणाला शेअरिंग्स, डाऊट्स? पूजाजी तुम्हाला काही बोलायचं आहे का, हात रेस केला होता? ओके. मानसीजी, हां तुम्ही अनम्यूट करू शकता. मानसीजी बोला. हा मॅम, परवाच आपला असाइनमेंट होतं संध्याकाळी 5 पर्यंत, संध्याकाळपर्यंत मला एक चांगली गोष्ट ऐकायला मिळेल. हो. तर ते माझ्या बाबतीत झालं. ते मला शेअर करायचं होतं तुम्हाला, की खरंच त्या दिवशी मी लिहिलेलं होतं आणि त्याच्याप्रमाणे मला संध्याकाळपर्यंत एक चांगली गोष्ट ऐकायला मिळाली, ज्या गोष्टीची मी खूप वर्षापासून वाट पाहत होते. वा, ग्रेट ग्रेट. आणि आता
हां, थँक आणि अजून एक होतं, की आता माझ्या पायाचं जे फ्रॅक्चर होतं, त्यासाठी मी रोज कृतज्ञ करत होते, की माझा गुडघा छान झालेला आहे, पहिल्यासारखा झालेला आहे. पण हे बरोबर लिहीत होते का चुकीचं लिहीत होते आत्तापर्यंत? एक 8-10 दिवस झाले मी लिहितेय, की माझं बोन व्यवस्थित आहेत, पहिल्यासारखे झालेले आहेत आणि माझी एक लिगामेंट पण पहिल्यासारखीच झालेली आहे. ज्याच्यावर थोडा आता ताण आहे म्हणून रिपोर्टमध्ये आहे. पण मी लिहिताना असं लिहित होते, की माझं लिगामेंट खूप छान झालेली आहे. बरोबर. पहिल्यासारखी झालेली आहे, बळकट झालेली आहे, येस, असं लिहित होते. पण मग ॲब्सोल्युटली राइट. लिगामेंट आणि बोन लिगामेंटचा आणि बोनचा मी उल्लेख केलेला आहे. हां, हां. तो असू उल्लेख दे. करायला पाहिजे. असू दे, असू दे. त्यांचा फ्रॅक्चरचा उल्लेख नाही केलेला तुम्ही. फ्रॅक्चर बोन्स नाही, नाही, असा नाही. उल्लेख नाही केलेला. त्यामुळे बोन्स नुसते नाही. बोन्सचा उच्चार केला तरी चालेल किंवा लिगामेंट्स हे आपल्या शरीरामध्ये असतातच. पण ते उत्तम पद्धतीने काम करत आहेत असं तुम्ही लिहिलत ते व्यवस्थितच लिहिलत. बरोबर आहे. हां, ओके. थँक ओके. एनीवन एल्स? येस. आजचा चॅप्टर आरोग्य बऱ्याच वेळेला लोकांना वाटतं नाही नाही माझं आरोग्य उत्तम आहे, मला काही गरज आहे. पण तसं नाही आहे. आरोग्य उत्तम असेल तर तुम्ही हवी तेवढी धनसंपत्ती मिळवू शकता. तुमची नातीसुद्धा तुमच्या जवळ राहतात. नाहीतर विचार करा एखादा किरकिर करतोय, आजारी पडलेला आहे किंवा त्याच्या जवळ गेल्यानंतर तो सुरू करतोय त्याचं गाऱ्हाणं. हे म्हटल्यावर कोण व्यक्ती, कुठली नाती आपल्या जवळ येतील? टाळायचाच प्रयत्न करतील सर्वजण. सो अतिशय महत्त्वाचा चॅप्टर आहे. याला दुर्लक्ष करू नका आणि याचा अभ्यास नक्की करा. नक्की तुम्हाला फायदा होईल. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. येस. सो डाऊट नसतील तर आपण थांबूया. उद्या भेटूया संध्याकाळी 9 वाजता. थँक्यू सो मच.